यानंतर काय झाला मला एक ते बोला मला पण बोलू द्या. माननीय अध्यक्ष महोदय, अरे तुमच्या प्रश्नाबद्दल बोलतो ना. माननीय अध्यक्ष महोदय, याने फडलांनी चालतो, प्रयास चालत नाही. माननीय अध्यक्ष महोदय, तिथे मालवणीमध्ये काय चाललं सर्वांना माहिती आहे. त्यांच्या निवेदन शाळेवरती आपण शाळेवर. अध्यक्ष महोदय, त्यांच्या या प्रश्नाचा हेतू काय की फडलांनी चालेल, प्रयास नको. अध्यक्ष महोदय, 2010 मध्ये तिथली एक व्यक्तिगत समाजाची पॉप्युलेशन ते 20% वर होती. आता 2024 मध्ये 37% वर आली आहे. ते कुठून आले? 100 एकर सरकारी जमीनवर कब्जा करून त्याने बसवून आला. माननीय अध्यक्ष महोदय, अरे तुम्ही ऐकून घ्या. माननीय अध्यक्ष महोदय, तुमच्या विषय जे चालला होता, तुमचा विषय धरून होता का? तुम्ही पटेल साहेब, तुम्ही 3 स्कूल तुमची संस्थाने दिली आहे या स्कीमवर. मी नाम सांगतो. लोढा साहेब बोला. आपण तुमच्या विषय जे चालला होता, तुमचा विषय धरून होता का? तुम्ही पटेल साहेब, तुम्ही 3 स्कूल तुमची संस्थाने दिली आहे या स्कीमवर. मी नाम सांगतो. लोढा साहेब बोला. आपण पालकांमध्ये काही विषय होता ते समजावण्यासाठी मी तिथे गेलो होतो. आणि माननीय अध्यक्ष महोदय, मला धमकी देता. मी सालाच्या वालीसाठी गेलो होतो तिथे. ठीक आहे, चला. ठीक आहे, बस झालं. बसा. चला, प्रश्न क्रमांक 3. ठीक आहे, बसा देतो. जागेवर बसून बोला. देता हूं. देतो. बसा. अध्यक्ष महोदय, थांबा. प्रश्नोत्तराचा तास चालू आहे. प्रश्नोत्तराच्या तासात तुम्ही पॉइंटेड प्रश्न विचारा. मी कोणालाही भाषण करायला इकडे देणार नाहीये. चला. माझा स्पेसिफिक प्रश्न पहिल्यापासूनच आहे की जे कायदा आहे, कायद्याच्या अनुषंगाने जे शिक्षक आपल्याला ठेवायचं आहे त्याला TET एक्झाम पास असलं पाहिजे. हे कायदा आहे. कायद्याच्या हिशोबाने ते टीचर्स आहे की नाही फक्त एवढंच आहे. आणि हे जे मी बोललोय, जे टीचर्सची फोर्सफुली बदली करण्यात आली, पॉलिसीमध्ये अशी हेच नाही, अटच नाही की जिथे आपली मुलं, त्या संदर्भात त्यांनी 2 मला द्यावं ना. ठीक आहे. TET नसणार तर त्यांना रद्द केलं पाहिजे. सिंपल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.